नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज आपल्या घरात असणारे मस्तपैकी एक विशेष पदार्थ. हां, ते पदार्थ पण मंडळी काय आहे माहिती आहे काय? हे बघा इकडं, हे बघा इकडं ह्या ताटलीमध्ये का नाही, हे बघा इकडं ह्या ताटलीमध्ये का नाही कारभारीनं मस्त असं फिश का नाही धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. आणि या फिशचा आज पदार्थ असणार आहे. तर ते कुठला पदार्थ आहे तर कारभारीनं सांगेल बघा. आज आपण आहे ना फिश मसाला बनवणार आहे. हां, म्हणजे मसाला बिसाला घालून नाही चरचरीत असं फिश मसाला असणार आहे. म्हणजे आजच्या या मसाल्यामध्ये का नाही फारसं काय रस्सा बिसा नाही, नुसतं छान पैकी की नाही. आता तुम्ही बघाल शेवटी. चला आता करूयात सुरुवात या पदार्थाला. तर आज आपण बनवणार आहोत फिश मसाला. तर फिश मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे मासा घेतलेला आहे, असं कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि इकडे आपण एक टोमॅटो आहे असं किसून घेतलेले आहे. आणि इकडे बघा लसूण सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि लिंबू घेतलेले आहे अर्धा. आणि इकडे आमसूल घेतलेले आहे आणि बारीक असं आहे ना कांदा चिरून घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, मिरची पावडर आहे आणि हळद पावडर आहे, देशी हळद पावडर आहे, मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे आहे ना हे मच्छी घेतलेली आपण ह्यामध्ये घालूया. एक अर्धा चमचावरच आपल्याला हळद पावडर घालायचं आणि मिरची पावडर घालूया. आणि आपल्याला ना सगळीकडे असं आणि ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण आहे ना लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला. आणि चांगलं असं आहे ना सगळीकडे आपल्याला असं हे मसाला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनं. सगळीकडे आहे ना असं मसाला लागायला पाहिजे. हे बघ, ह्या पद्धतीने आपण सगळीकडे हे मसाला लावून घेऊया. हे बघा, आता आपण आता सगळीकडे मसाला लावून घेतलेले आहे, बघू शकताय मस्त सगळीकडे असा मसाला लागलेला आहे. हे बघा, आता आपण इकडे चुलीत जाळ करून एक पानं ठेवलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपण तेल सुद्धा घातलेले आहे. आणि इकडे आपण हे माशाला आहे ना सगळीकडे आपण मसाला वगैरे लावून घेतलेले आहे. आता आपण हे थोडंसं आपण आहे ना तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे आपण तेलामध्ये सोडूया. असं आपल्याला सगळीकडे ठेवायचं आहे आणि चांगलं असं आहे ना 1-2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे खाताना आहे ना मसाला सुद्धा चांगलं लागतंय आणि हे मच्छी सुद्धा आहे ना चांगलं लागतंय. त्यामुळे असं आपल्याला थोडंसं आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि शिजायला काय हे काही जास्त वेळ लागत नाही, काय नाही, पटकन शिजतंय. बघा, आता आपण तेलामध्ये थोडंसं आहे ना असं आपण हे परतून घेतलेले आहे. असंच आपल्याला ना परतून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्यामध्ये जास्त आपल्याला शिजून घ्यायला नाही पाहिजे. तर आपण हे बघा, आता आपण हे काढून घेऊया. हातामध्ये काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला आता फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी आपण इकडं अर्धा चमचाभर जिरं घालूया. आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे लसूण. बघा, आता लसूण सुद्धा चांगलं असं परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत आपण एक कांदा परतून घेऊया. आता कांदा आहे ना चांगलं लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया. आपण टोमॅटो बारीक करून एकदम ते घालायचं. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपण घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. आणि तुम्हाला पण लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. आणि ह्यामध्ये घालूया आपण एक अर्धा चमचाभर हळद पावडर घालायचं आणि थोडंसं आपण मिरची पावडर घालूया. चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं.
आता मसाला सुद्धा चांगलासा परतलेला आहे. तर आपण यामध्ये घालूया पाणी. थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, एक अर्धा ग्लासभर. आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं मसाला. आता सगळं मसाला तर एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि इकडे आपण आमसूल घेतलेले आहे ते घालायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालूया. फक्त आपण एक उकळ्या काढून घेऊया. एक उकळ्या आल्या की आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मासे. आता एक उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मासे. हे बघा आता चांगलं असं आहे ना उकळे आलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. आपण इकडे मासे आहे ना थोडंसं आपण आहे ना तेलामध्ये, हे बघा आता आपण सगळं घातलेले आहे मसाल्यामध्ये मासा. तर आता आपल्याला ना सगळीकडे असं मसाला वरती घालायचं. आता हे आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ना मासा तर मऊ झालेलेच आहे. तर आता आपण एक 2 मिनिटं आपण आहे ना हे मसाला बरोबर आपण शिजवून घेऊया. मग आपण हे काढून घेऊया. हे बघा आता मस्त आहे ना हे मासा मसाला तर तयार झालेले आहे. बघू शकताय, दिसायला तर मस्त दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. जास्त पातळ झालं नाही काय नाही. आपण भाकरी बरोबर आहे ना म्हणजे खाता यावं असं या पद्धतीने आपण इकडे मसाला तर तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा दिसायला तर छान दिसतोय. तर आता आपण इकडं ताटामध्ये काढून घेऊया. मस्त चमचमीत तर आहे ना असं मसाला तयार झालेले आहे. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल. बघू शकताय. तर मंडळी मस्तपैकी नाही फिश मसाला तयार झालेला एकदम लाल भडक असं या ताटलीमध्ये दिसायला लागलंय. हे बघा इकडं मस्त आपल्या या घरच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये हे बनवलेलं का नाही चरचरीत असं फिश मसाला आहे बघा. मस्त सुगंध बी यायला लागलाय. आणि जरा आमच्या बाकीच्या कन्या जरा बाहेर खाऊन पिऊन टुनटुनी व्हाय सोडून तर आमच्या बाकीच्या कन्या दोघीजण खेळायला गेल्यात. ते आली की मग मस्तपैकी बसून असा या फिश मसाल्यावरती ताव मारायचा आहे की नाही ते आता तुम्ही नंतर बघालच. त्या अगोदर सांगा मंडळी रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला आपल्या लाईक करा, भरपूर शेअर करा. आणि चॅनलला जर अजून आपल्या सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.